निलंगा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भाजप काँग्रेस पक्षाची एखादी सत्ता असताना निलंगा शहराचा चौफेर विकास झाला नाही, हे निलंगा शहराचं दुर्दैव आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजायला भाग नाही। त्यामुळे वंचित आघाडी निलंगा शहराच्या जनतेच्या विकासासाठी तत्पर असून मूलभूत सुविधांसह अनेक गोष्टी जनतेसाठी करता येतील यासाठी आम्ही ही निवडणूक जनतेसाठी लढवत आहे। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित आघाडी कटिबद्ध असल्याचे वंचित आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। जनतेची सेवा काय असते हे आम्ही विकासाच्या माध्यमातून दाखवून देऊ। यासाठी जनतेने एकदा आम्हाला संधी द्यावी। शहरातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीट होतील, शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा होईल, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य उपकेंद्रे उभारण्यात येतील, लाईटची सोय यासह अनेक जनहिताची कामे करण्याचा आम्ही निर्धार केल्याचे निंबाळकरताईंनी सांगत, निलंगा शहरात रस्ते कुठे आहेत, खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हेच समजेना। त्यामुळे वंचित आघाडीच्या एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार मुजीब सौदागरसह 9 नगरसेवक पदासाठी उमेदवार वंचित आघाडीने दिले असून यासाठी जनतेने वंचित आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे आपला मतस्वरूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती देखील वंचित आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषाताई हिरालाल निंबाळकर यांनी केले। आम्हाला पत्रकार परिषदेतून आमचा अजेंडा समोर ठेवायचा होता निलंगावासियापुढे। आज आम्हाला चिन्ह आमचं जाहीर होणार आहे आणि आम्ही आमचं जे पॅनल घेऊन जात आहोत हा आम्हाला प्रामुख्याने निलंग्यातील सर्व तळागाळातील लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे। आम्ही आता निलंग्यामध्ये फिरत होतो, निलंग्यामध्ये घरोघरी आम्ही जाऊन डोर टू डोर जाऊन आम्ही आमची विकासाची कामाची आमची प्रचार यंत्रणा राबवत असताना आमचे विकासाचे मुद्दे त्यांच्यावर घेऊन जात असताना आम्ही ह्या 4-5 दिवसामध्ये जो आम्ही निलंग्यामध्ये पाहिलो, रस्त्याची अवस्था, ज्या मूलभूत सुविधा ज्याच्यावर सर्व नागरिकांचा हक्क आहे, हा हक्क त्याला मिळाला पाहिजे। ज्या सुविधा त्यांना त्यांच्याच पैशातून मिळतात त्या सुविधा ज्या प्रकारे मिळायला पाहिजे। हा निलंगा कचऱ्यात आहे की कचरा निलंग्यात आहे हा पडलेला प्रश्न आहे। हे जे काही निलंग्यामधले आणि तरी पण राजरोसपणे बीजेपी तर आपल्या विकासाची कामं घेऊन जात आहे। जर निलंग्यातील जनतेचा एवढा विकास झाला असता तर आज भाजपाचा उमेदवार हा बिनविरोध तिथं निलंग्याने निवडून दिला असता। मला प्रामुख्याने इथे भेडसावत असलेला प्रश्न आहे, निलंग्याचा विकास जर झाला असता तर इथं कुठलीही निवडणूक झाली नसती आणि हाच पैसा जनतेच्या विकासासाठी आपण वापरला असता। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आपलं पॅनल खडी करून मुजीब सौदागर हे नगराध्यक्ष आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन जात आहोत आणि आम्ही आमची विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत, एवढं मला सांगायचं आहे। खड्ड्याबद्दल आपण काय बोललो? मी सहज माझ्या घरातून बाहेर जात होते, निळकंठेश्वर मंदिराच्या कोणता कार्यक्रम होता त्यांचा, भूमिपूजनाचा जीर्णोद्धाराचा जो काही कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाची जाहीरबाजी एवढी होत होती की त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं वाटत होतं। दुर्लक्ष केलं तरी दुर्लक्ष करणं जात नव्हतं। सहज घराच्या बाहेर पडले असता ट्रॅक्टर खड्डे बुजवत जात होता। कधी कधी माझ्या मनात येऊन प्रश्न गेलेला होता की आपण स्वतः एक ट्रॅक्टर घ्यावं आणि निलंग्यातले शिवाजी चौकातून आपण ती सुरुवात करावी। हा माझ्यासारख्या अतिसामान्य महिलेला, वंचित बहुजन आघाडीच्या महिलेला पडलेला प्रश्न होता। पण चला म्हणून मी पुढे जात होते, पण डोळ्यासमोरून एकदम ते ट्रॅक्टर खड्डे बुजवत जात होतं आणि ते ट्रॅक्टर खड्डे कुठले बुजवत जात होतं की जिथून शिवाजी चौकातून निळकंठेश्वर मंदिराचा जो रस्ता आहे त्याच्या बाजूच्या साईडला तिथले खड्डे अजिबात बुजवले जात नव्हते शिवाजी चौकातले। तर त्यामुळं मी सहज तो व्हिडिओ टिपलेला होता आणि निलंग्याचा विकास दाखवलेला होता। प्रचार यंत्रणेमध्ये आपण पिछाडी होतो, काय नेमकं काम आहे आपल्याला निवडणूक जिंकायची आहे, प्रचार यंत्रणा का वाटतं? आपल्याला काय वाटतं की आम्ही प्रचार यंत्रणेमध्ये मागे आहोत? प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी पैसा लागतो, आम्ही आमच्या परीने पुढे जात आहोत। आम्ही स्पीकर, लाऊडस्पीकर आमचे पण येणार आहेत, आजपासून चालू झालेलेच आहेत। पण ज्यांच्याकडे येतात पैसा, जो पण त्यांचा पैसा साचलेला आहे अशावर ते उडवतात। ह्याचा जर आपण हिशोब घेतला, मीडियाला मला विनंती आहे की आपण ह्याचा पैसा टू पैसा हिशोब घ्यावा आणि उमेदवारानं काय खर्च दाखवलाय हा पण हिशोब घ्यावा। ह्याची निवडणुकीनंतर आपण ह्याची पुनरावृत्ती करावी की कुणी किती पैसा खर्च केला। आम्ही डोर टू जाऊन आमचे प्रचार करत आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार यंत्रणेत कुठेही कमी नाही। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।